आणि आता हा पूर्ण भोसले परिवार सज्ज झालेला आहे. नमस्कार साहेब. मग काय भरपूर तयारी केली आहेत ना? तुम्ही सांगा, तुम्ही शिक्षक आहात. आजकाल मुलांवरती वाढणारा शिक्षणाचा ताण, तुम्ही शिक्षक आहात, तुमचं काय मत आहे? पालक म्हणून तुमचं काय म्हणणं आहे? कारण तुमची मुलगी पण शाळेत जाते. पालक म्हणून मी इतकंच सांगेन की आपल्या अपेक्षा मुलांवर लादू नये. म्हणजे आजकाल काय शिक्षक, आता मी स्वतः शिक्षक आहे, आम्ही मुलांना हेच सांगतो की तुम्हाला जे आवडेल, तुम्हाला जे काही बनायचं आहे ते स्वतः ठरवायचं. आणि आपले आई बाबा म्हणतात किंवा आम्ही शिक्षक म्हणतो म्हणून मुळीच करू नका. कारण आपल्या अपेक्षा फार असतात. कारण आपला बुद्ध्यांक, प्रत्येक विद्यार्थ्याचा बुद्ध्यांक हा वेगवेगळा असतो. त्याच्या बुद्धिमत्तेला पेलेल किंवा त्याच्या बुद्ध्यांकानुसारच तो पुढं शिक्षण घेईल किंवा पुढं कंटिन्यू करेल. उगीच आपण समजा सेकंड क्लासचा विद्यार्थी आहे आणि त्याला म्हटलं की डिस्टिंक्शन मिळालं पाहिजे किंवा 90% मार्क मिळाले पाहिजे, शेजारी मैत्रीण आहे, तुझा मित्र आहे, समजा मित्राला एवढे पडले मग तुला पाहिजेत, असं पालकांचं म्हणा. थोडक्यात कंपॅरिझन मुलांमध्ये करू नये. आणि हे माझं रास्त मत आहे. मुलांना मुलांच्या कलांनी अभ्यास करू द्या. त्यांना आपलं म्हणा, त्यांना समजून घ्या. आणि त्यांना ज्या गोष्टीत करिअर करायचं आहे त्याच्यात पालकांनी एका मार्गदर्शकाच्या भूमिकेतून जर सहकार्य करायचं ठरवलं तर माझ्यामध्ये मुलांचा कॉन्फिडन्स जास्त वाढेल. चला, या गप्पा झाल्या. आता आपण मिस्टरांचा अभिनय बघणार आहोत. ते सुंदर अभिनय करतात असं वहिनी म्हणाल्या होत्या. ज्या वस्तूचा अभिनय करणार ती वस्तू ओळखायची आणि तुम्ही घेऊन यायची. बरं, बोलायचं नाही किंवा ओठांची हालचाल करायची नाही. वेळ आहे 2 मिनिटाची. वेळ झाली सुरू. सांगा, बोला आधी. बरोबर. करा करा, अभिनय करा. 38 सेकंद झाली आहेत. बोलायचं नाही. ऍपल. डाळिंब. डाळिंब नाही. 1 मिनिट पूर्ण झालं वहिनी. अजून 3 वस्तू आहेत. गाडी चावी. काय जोरदार अभिनय आहे सरांचा. आरसा. 20 सेकंद राहिले. टिकली. ऐश्वर्या टेबलावर. इथे बघा. बुक. रबर. 10, 9, 8, 7, 6, 5, पटकन ये. 4, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 5ही वस्तू वेळेत आणल्या, ओळखल्या, सुंदर अभिनय केला. पण काय अभिनय केला? डाळिंबाचा जो काय अभिनय केला, केवळ त्या अंगठ्याच्या वापरामुळे सगळ्यांना कळलं. तर मक्यापासून सगळीकडे फिरून आले होते. 1000 रुपये आणि 1 ग्रॅम सोन्याचा दागिना वहिनींना मिळाला. अभिनंदन. भेटूया बागडे वहिनींना. नमस्कार. नमस्कार. आता तुमच्याशी गप्पा मारायचे. वहिनींनी फार कौतुक केलंय तुमचं. शांत आहेत, समजूतदार आहेत वगैरे. काय याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? असावा. तिने कौतुक केले म्हणजे असेल. आता तुम्ही त्यांच्याबद्दल सांगा ना, कशा आहेत त्या? उत्साही आहे, सगळं करायला आवडतं. जेवण, रांगोळी घालणे, इतर सगळ्या ऍक्टिव्हिटीज आवडतात. इतर म्हणजे कुठले आवडत नाही? करायचा. अरे हो, ते डान्स करायचं, रांगोळी घालायची, अगदी पहाटे उठून सगळं करायची तयारी असते. खुश असते.
चांगलं आहे ना. या त्यांच्या खुश असण्यात केवळ त्या नुसत्या एकट्या खुश नाहीयेत, तर त्याच्यात तुमचा फार मोठा वाटा आहे की तुम्ही प्रत्येक वेळेला त्यांना सहकार्य करत असता असं त्या म्हणाल्या. हो. असं त्यांना वाटतं. नाही नाही, असं कसं, खरंच आहे. मग वहिनी, ध्येय काय, स्वप्न काय? फॅशन डिझायनिंग मध्ये काहीतरी करिअर करायचं आहे. सध्या मी फॅशन डिझायनिंग करते, त्यामध्ये काहीतरी करिअर पुढे थोडं हे मोठं. ठरवलेलं. हो. तर आता आपण यानंतर पुढच्या खेळाला सुरुवात करणार आहोत. मिस्टर अभिनय करणार आणि त्या 5 वस्तू वहिनींनी घेऊन यायच्या. आज पहिल्यांदा अभिनय. ऑफिसमध्ये ओरडण्याचा अभिनय करत असाल, हे सगळं करायला करतच लागतं. तसाच आज हा अभिनय. आणि ही वेळ झाली सुरू. बोलायचं नाही, मनातल्या मनात बोलू नका. बोलायचं नाही, बोलू नका. करू दे पहिल्यांदा. बोलायचं नाही, बडीशेप, बोलू नका. पेढा, बोलायचं द्राक्षे, नाही. 1 मिनिट होऊन गेलेलं आहे. चमचा, पळी, पळी, मोठी पळी मंदार, पळी, गोलवाली पळी आण. ड्रॉवर मध्ये, ड्रॉवर उघड ना. चमचा आहे तिथं मधल्या ह्याच्यामध्ये. चमचा आहे तिथे. चमचा आहे. लवकर आण, कुठलं पण आण, कोणती पण. हा, ठेव तिथे, ठेव 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 तिथे. रवी आण, रवी 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 तिथं जाय, ड्रॉवर मध्येच आहे, पळत जा. हा. अरे लाटणं ठेवलं तिथं आहे बघ. वरण हे करायची, लाकडाची, लाकडाची रवी. आपण बघितलं, खेळाला सुरुवात झाल्यानंतर उत्साह खूप होता. मिस्टरांनी अभिनय मात्र छान केला होता. ती पळी संधेची पाहिजे होती, तिथे तो झारा घेऊन आला. अर्थात 5 वस्तूंपैकी 3 वस्तू वहिनींनी आणायच्या होत्या. कोणत्या ते सुद्धा त्यांनीच ठरवायला पाहिजे होतं. त्यामुळे त्याच्या माहितीतल्या वस्तूसाठी जर त्याला पाठवलं असतं तर 5ही वस्तू आणण्यात यशस्वी ठरले असते आणि मग तो सोन्याचा दागिना नक्की मिळाला असता. पण 4 वस्तू बरोबर आणल्या म्हणून 1 2 3 4 5 6 7 8 800 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन, छान अभिनय केला तुम्ही. काय सांगता अभिनय करत नाही म्हणून? आम्ही रोजचा करतो पण पप्पांच्याकडे दे, पप्पांच्याकडे. फॉर्मल. अरे वा, लगेच पप्पांकडे पैसे आणून दिलेले आहेत. सगळं शिकवलेलं आहे. त्याच्यापेक्षा डबल घेतील ना परत. धन्यवाद. टाकाची रवी नावाचा चित्रपट काढला तर तुम्हाला नक्की येईल. या तिकडे. पैठणी कोण पटकावणार ते आता आपण बघणार. या खेळासाठी वहिनी चिमटा काढणार. आपलं वहिनी चिमटा हातात धरून उभ्या आहेत. खेळ सुरू झाल्यानंतर त्या आधी पुढे जाणार. नंतर त्या चिमट्यामध्ये मिस्टर एक चकती देणार. ती चकती त्या चिमट्यात पकडणार. मग पहिली बाटली त्या चकतीवरती ठेवून ती चकती पडू न देता बॅलन्स करत वहिनी विटा ज्या चौकोनात ठेवलेल्या आहेत त्या चौकोनात जाणार. पहिल्या विटेकडे गेल्यानंतर ती हातात असलेल्या चकतीवरची बाटली उचलून त्या विटेवर ठेवणार. मग दुसरी, मग तिसरी, मग चौथी. अशा पद्धतीने सगळ्यात आधी यशस्वीरित्या ज्या वहिनी 4ही बाटल्या त्या विटेवर उभ्या करून अंतिम रेषा पार करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3 खेळाला सुरुवात झालेली आहे. एकाच हाताने का 2 हाताने? एका हाताने, दुसरा हात लावायचा नाही.
निकाल आपल्या समोर लागला. उपविजेत्या ठरल्या भोसले वहिनी. त्यांना झी मराठी कडून ही भेटवस्तू. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या बागडे वहिनी. त्यांना स्वामिनी पुणे यांच्याकडून स्वामिनी मस्तानी पैठणी. अभिनंदन. या कार्यक्रमात हल्ली एक बरं झालंय की पैठणी मिळाल्यानंतर इतर सगळे पुरुषच ओरडत असतात जास्त. आणि बघायचं असतं त्यांना की आपला मित्र आपल्या वहिनींना उचलू शकतो की नाही. जणू काही परीक्षाच असते ती. पण जे काही असतं ते खूप छान असतं, सुखावं असतं आणि काही क्षणांसाठी का होईना आनंद देणारं नक्कीच असतं त्या त्या माऊलीला, त्या त्या वहिनीला, त्या त्या गृहिणीला. होम मिनिस्टरचा हा आजचा भाग इथेच संपला. सीवूड हेरिटेज सेक्टर नंबर 4 खारघर इथे रंगलेला होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपला. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात खारघरमध्येच. नमस्कार.